नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान सोमवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एक शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या सोशल मीडियावर जाहीर करतात। निर्णय काय असतो तर महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 आणि तेलंगणात 14 दिवसांची मुदतवाढ देण्यासंदर्भातला कृषी मंत्र्यांनी प्रसिद्धी केलेल्या प्रसिद्धी पत्रकावर नजर टाकली तर सोयाबीन खरेदीला प्रथमदर्शनी मुदतवाढ दिल्याचं दिसतं। त्यामुळे जेरीस आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसू लागतात। तेवढ्यात महाराष्ट्र राज्य पणन विभागाला जाग येते आणि चटकन एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं जातं। या प्रसिद्धी पत्रकात काय असतं तर सोयाबीन खरेदीला राज्यात केंद्र सरकारनं मुदतवाढ दिलेली नाहीये असं स्पष्टीकरण या पत्रात असतं आणि हा सगळा प्रकार सुरू होतो दिवस मावळल्यानंतर। तोवर मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याची बातमी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पसरते। त्यामुळे मंगळवारी सकाळीच सोयाबीन उत्पादक शेतकरी आपलं सोयाबीन घेऊन खरेदी केंद्रावरती पोहोचतात, पण त्यांचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही कारण प्रत्यक्षात खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली नसते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडते। यावर पणन विभाग म्हणतो, आम्ही तर रात्रीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं। केंद्र आणि राज्य सरकारच्या या परस्पर विरोधी विधानांमुळे शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडते। पणन विभाग मात्र नामनिराळा राहतो आणि केंद्र सरकारही नामनिराळं राहतं। फजिती होते जेरीस आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची। त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून शेतकऱ्यांना भुलवण्याचा प्रयत्न केलाच का असा साधा सरळ आणि सुटसुटीत प्रश्न उपस्थित केला जातोय। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6000 रुपये भाव देऊ, भावांतर योजना देऊ असं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र आता सोयाबीन उत्पादकांची थट्टाच सुरू केली आहे। त्याचंच प्रात्यक्षिक केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घडवून आणलं। सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करूनही अद्यापही शेतकऱ्यांचं राज्यातील सोयाबीन घरातच पडू नये, कारण हमीभाव केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या। अंतिम तारीख होती 6 फेब्रुवारी आणि त्याच्या आधीच ह्या रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या। शेतकरी हमीभाव केंद्रावर सोयाबीन घेऊन जात होते, पण हमीभावानं खरेदी केलेलं सोयाबीन ठेवण्यासाठी गोदामात जागा अपुरी पडली। त्यामुळे खरेदी केलेल्या सोयाबीनची रक्कम जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात अडथळे सुद्धा निर्माण झाले। परिणामी राज्यातील विविध जिल्ह्यात केंद्र चालकांनी अंतिम मुदतीच्या आधीच खरेदी केंद्राला कुलूप लावलं, तर काही ठिकाणी सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारणही खरेदी केंद्राकडून पुढे केलं गेलं। परिणामी अंतिम मुदतीपर्यंत 11,21,385 टन सोयाबीनची खरेदी राज्यात करण्यात आली आणि सोयाबीन खरेदीचा सोपस्कार आटोपता घेण्यात आला। शेतकरी मात्र सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी करत राहिले। माध्यमांनीही राज्य सरकारला सोयाबीन खरेदीला मुदतवाढ करण्याबाबत विचारणा केली। त्यावर भाजपचे एकमेव शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी तूर खरेदीमुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात येणार नाही, कारण आता गोदामात जागा शिल्लक नाही, तूरही खरेदी करायची आहे असं स्पष्टपणे सांगितलं। खरं तर पाशा पटेल यांचं स्पष्टीकरण म्हणजे सरकारी यंत्रणेचं अपयश दाखवणार आहे। मागील 5 वर्षापासून ॲग्री इन्फ्रा फंड मधून गोदामं उभारून शेतकऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या वल्गना करणाऱ्या केंद्र सरकारच्या अपयशावर पटेल यांनी त्यांच्या या विधानातून एक प्रकारे बोटच ठेवलं। पण ते असो, तो आत्ताचा मुद्दा नाही आहे। पटेल यांच्या उत्तरामुळे सोयाबीनला मुदतवाढ मिळणार नाही अशी चिन्ह दिसत होतीच, पण तेवढ्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगितलं। दिलासा मिळाला म्हणून शेतकऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवला, परंतु नंतर मात्र ती पूर्वलक्षी मुदतवाढ म्हणजेच 12 जानेवारीला संपणाऱ्या खरेदी मुदतीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तशी ती एकूण 24 दिवस मुदतवाढ दिल्याचं स्पष्टीकरण राज्य पणन विभागानं दिलं। त्यामुळे केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली नसल्याचं पणन विभागानं स्पष्ट केलं। पण मग केंद्र सरकारला सोयाबीन खरेदीच्या जुन्याच मुदतवाढीची शेखी मिरवायची होती, तर पत्रकात स्पष्टपणे तसा उल्लेख का करण्यात आला नाही असा प्रश्नही शेतकरी आता उपस्थित करतायत। खरं म्हणजे केंद्र सरकारच्या हेडलाईन मॅनेजमेंटचा अनुभव यापूर्वीही राज्यातील कांदा, ऊस आणि सोयाबीन उत्पादकांनी घेतलेला आहे। त्यात आता
केंद्रीय कृषी मंत्र्यांनीही उडी घेतली आणि शेतकऱ्यांची थट्टाच केली। सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यापासून राज्यातील सोयाबीन दर प्रति क्विंटलला 3400 ते 3800च्या दरम्यान आलेत। म्हणजेच किमान आधारभूत किमतीच्या तुलनेत प्रति क्विंटलला 1 ते 1200 रुपयांचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे शेतकरी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मागतायत, जेणेकरून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 4892 रुपयांचा भाव तरी सोयाबीनला मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। परंतु अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसली आहेत। यावर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र आणि राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। अर्थातच त्याने तरी सरकारला किती फरक पडेल ते पाहावं लागेल। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6000 रुपये भाव देऊ, भावांतर योजना राबवू म्हणणाऱ्या महायुती सरकारनं आता मात्र शेतकऱ्यांना खायचे दात दाखवायला सुरुवात केली आहे, अशीच लक्षणं दिसायला लागली आहेत। मी तुर्तास इथेच थांबतोय या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।